विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे माझा, सीईटीचं ऍडमिट कार्ड रिलीज झालंय का? मला सांगा, झालंय का? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मी तुम्हाला विचारतोय नक्की विषय काय? तर काल रात्री मला एक मेसेज आला, की सर सीईटीचं ऍडमिट कार्ड रिलीज झालेत. मग मी माझ्या बॅचमध्ये ऑफलाईन बॅचमध्ये मुलं अभ्यासाला आली होती. रात्री 10:30 पावणे 11 वाजले होते आणि मी सहज त्यांना म्हणलं, "सीईटीचं ॲडमिट कार्ड रिलीज झालंय. मला मेसेज आलाय. चेक करा." तुम्हाला सांगतो प्रत्येकाचे असे ना एक्सप्रेशन चेहऱ्यावरचे एकदम चेंज झाले होते. घाबरल्यासारखे एक्सप्रेशन झाले होते. "खरंच आलं का काय?" मी तुम्हाला सांगतो, "अरे कधी ना कधीतरी येणारच आहे. मग घाबरताय कशासाठी?" उलटं मी काय म्हणतोय, जे घडतंय ते चांगल्यासाठी आणि त्याचा फायदा करायला शिकलं पाहिजे. मी ते 2 मिनिटात तुम्हाला शिकवणार आहे आणि सांगणार आहे, काय होणार आहे ते. सीईटीचं ॲडमिट कार्ड लवकरात लवकर रिलीज व्हावं असं वाटतंय. आता काही दिवसातच म्हणूया पण होईल पण. मग आता त्याच्यानंतर काय होणार आहे, त्याचा एकदम पॉझिटिव्ह इफेक्ट होणार आहे तुमच्या अभ्यासावर. माझ्यावर विश्वास ठेवा. दरवर्षीचा माझा अनुभव हेच सांगतोय. 2 गोष्टी आहेत. काही मुलं घाबरून जातील. अगदी असतात, डरपोक एकदम मुलं असतात, की नुसतीच टेन्शन, नुसताच तणाव घेऊन बसलेली मुलं असतात. माझं कसं होईल? माझं काही झालं नाही, मला येत नाही. रडणारी मुलं असतात. तुम्ही त्यातले नाहीये मला माहिती आहे. मग तुमच्यावर पॉझिटिव्ह इफेक्ट कसा होणार आहे? तुम्ही आत्ता जो अभ्यास करताय त्याच्या दुप्पट अभ्यास आता सुरू होईल आणि विथ मोर कॉन्सन्ट्रेशन. माझं वाक्य आहे, मी बोलतोय ते अगदी अनुभवातून जे शिकलोय ते बोलतोय, तुम्हाला सांगतोय. म्हणजे तुम्ही आता इथून पुढे जे करताय ना, ते एकदम परफेक्ट करणार आहे. म्हणजे अगोदर करत नव्हतं असं नाही. अगोदर सुद्धा तुमचा अभ्यास परफेक्ट चाललाय लक्षात घ्या. एकदम जबरदस्त अभ्यास तुमचा सुरू आहे. पण ॲडमिट कार्ड मिळाल्यानंतर तो आणखीन वाढणार आहे. आता होतं काय बघा, की तुम्हाला आता काय करायचं मी क्लिअरली सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे पेपर कुठलाही सीईटीचा तुम्हाला बघितल्या हा अवघडच वाटतो आणि कोणताही पेपर झाल्यानंतर जेव्हा घरी जाऊन बघतो तेव्हा तो सोपा वाटतो. हा काय प्रकार आहे? अरे हीच तर आपली मेंटॅलिटी आहे. एक्झाम, परीक्षा अर्थच तो या शब्दाचा लक्षात घ्या. परीक्षा घेतली जाते आपली, बरोबर आहे? मग परीक्षा फक्त आपल्या मेमरीची नाहीये. इथं सीईटी ही जी एक्झाम आहे, ही आपल्या स्पीड टेस्ट आहे ही आपल्या गतीची परीक्षा आहे म्हणूया आपण. म्हणजे काय आपण किती क्विक कॅल्क्युलेशन करू शकतो हे इम्पोर्टंट आहे. त्याचबरोबर आपलं धैर्य म्हणूया आपण. म्हणजे आपण खचून जायचं नाहीये. त्याची पण परीक्षा होते. येऊ द्या अवघड प्रश्न केला स्किप जमतोय तो सोडवला म्हणूया आपण. हा ॲटिट्यूड तुमच्यात डेव्हलप होईल. पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही सिच्युएशनला कसं हँडल करायचं ही परीक्षा आपल्याला शिकवते. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखीन क्लिअर करतो, की आयुष्यातली सगळ्यात टफ एक्झाम हीच आहे. 12th नंतर मी तुम्हाला सांगतो जेव्हा इंजिनिअरिंगला जाल ना, तेव्हा इंजिनिअरिंग मधल्या एक्झाम सीईटी सारख्या टफ नाहीत बाळांनो, नाहीत. त्यातली मी ऐकलेलं तुम्हाला सांगतो, की सीएस सारखी ब्रांच उलट आणखीन सोपी आहे. काय होतं माहितीये का? कॉन्ट्रोव्हर्सी होते. सोपं आहे का? मग चला मी सीएसच घेतो. असं नाहीये. मी तुम्हाला सांगतो मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल ब्रांचेस फार अवघड आहेत का? नाहीये. जर एवढ्या अवघड असते तर कोणी गेलेच नसतं ना तिकडं. त्याही ब्रांचेस तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. पण सीएस थोडंसं ईझी आहे, की कॉलेजमध्ये इव्हेंट्स वगैरे असतात. तुम्हाला पेपर प्रेझेंटेशन, सेमिनार, तुमचं सगळं भारी लाईफ आहे इथून पुढे लक्षात घ्या. होय, भारीच आहे. आज देखील आपलं लाईफ भारीच आहे ना. आनंदी जीवन जगतोय आपण. मला सांगा तणाव एवढा आत्ता जर घेतला पुढच्या उभ्या आयुष्यात काय करणार आहे तुम्ही सांगा? रोजचाच तणाव? हे असलं बिलकुल नाही करायचं लक्षात घ्या. मग आता ॲडमिट कार्ड आलेलं असेल, तर तुम्हाला मी क्लिअरली सांगतो तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये पहिली स्ट्रॅटेजी असणार आहे मॉक टेस्ट. बाळांनो, मी प्रत्येक लेक्चरला ओरडून-ओरडून सांगतोय हे किंवा सांगणार आहे. मी थांबणार नाहीये. मला माहिती आहे मॉक टेस्टचं इम्पोर्टन्स खूप आहे रे. खूप आहे. जी रिपीट करणारी मुलं माझ्याकडे आहेत. दरवर्षी येतात रिपीट करायला मुलं माझ्याकडं. जेव्हा बघतो मी त्यांना विचारतो, स्टेट बोर्डचं पुस्तक वापरलं होतं का? नाही. एन-सी-आर-टी. पण दुसरी गोष्ट, मॉक टेस्ट नव्हत्या दिल्या. का नाही दिल्या? सर कॉन्फिडन्सच येत नव्हता. अभ्यास पूर्ण झालाय असं वाटत नव्हता. पण मी टॉपिक वाईज मॉक टेस्ट दिल्या होत्या. टॉपिक वाईज मॉक टेस्ट ह्या इम्पोर्टंट आहेत. नो डाउट आहेत. पण तो टाईम पिरियड इम्पोर्टंट आहे. या स्टेजला जर परीक्षेला 10-15 दिवस उरले असतील, तर टॉपिक वाईज मॉक टेस्टची गरज नाहीये असं माझं स्पष्ट मत आहे. इथं फुल लेंथ टेस्ट, ग्रुप टेस्ट सुद्धा नकोय मला. आपल्या रँकर्स कोर्समध्ये ठरलंय, की 10 तारखेपर्यंत आपल्याला टेस्ट घ्यायचे आहेत. मग जवळ-जवळ फर्स्ट अटेम्प्टसाठी 10 टेस्ट होतील आणि सेकंडसाठी 15. टार्गेट फिक्स आहे. 25 टेस्ट म्हणूया आपण. फुल लेंथ टेस्ट आणि बऱ्यापैकी आम्ही टेस्ट डिझाइन करताना काय करतोय, क्वेशन्स वेगळे नवीन-नवीन घेतोय. पण किती घ्यायचे? रिपीट होतातच प्रश्न आणि होणारच आहेत. आणि जेव्हा तुम्ही या 25 मी म्हणतो माझ्या इथेच दिल्या पाहिजे असं नाहीये. सीईटी सेलला 3 फ्री आहेत.
आणि 3 पेड आहेत. आय थिंक फक्त ₹100 घेतात ते. 6 टेस्ट तिथं पण अवेलेबल आहेत. देऊ शकता तुम्ही. इंटरफेस कसा आहे चेक करण्यासाठी सीईटी सेलच्या टेस्ट या दिल्याच पाहिजेत. स्पष्ट मत आहे माझं. मी माझ्या ऑफलाईनमध्ये म्हणतो कंपल्सरी केलं, की सीईटी सेलच्या वेबसाईटवरून मॉक टेस्ट द्या. बरं. मॉक टेस्ट बद्दल देत असताना आणखीन तुमची मोठी चूक मधूनच स्किप करून टाकायचं. राहू दे. अहं, ठरवायचं आहे, की 3 तास मी आता उठणार नाहीये. मला सलग 3 तास टेस्ट द्यायच्या आहेत. मग आणखीन एक इम्पोर्टंट बाळांनो, आता आणखीन एक सगळ्यात इम्पोर्टंट. जर तुमच्या शिफ्ट सकाळी 9 ते 12 आता तुम्ही मॉक टेस्ट देताना एक तर 9 ते 12 किंवा 2 ते 5 हाच टाईम स्लॉट सिलेक्ट करायचा बरं का बाळांनो. 9 ते 12 किंवा 2 ते 5. आता 9 ते 12 जर आली शिफ्ट तुमची, ओके. तर काय इश्यूज आहेत मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला सीईटी सेल क्लिअरली सांगतं, की तुम्ही सेंटरवर 7:30 ला पोहोचलंच पाहिजे. ऑब्व्हियसली सातारा बेस्ट आहे आमचा. कारण साताऱ्यात जेवढे सेंटर कुठेही असू देत, आम्ही 15 ते 20 मिनिटात सेंटरवर पोहोचू शकतो. कुठेही, कुठेही. साताऱ्याच्या आसपास. शहरातलं बोलतोय बरं का मी लक्षात घ्या. शहरातल्या मुलांबद्दल बोलतोय. पण सगळीच मुलं कुठे शहरातली आहेत. तो ओके, ओके. फलटणमधल्या काही मुलांचा नंबर साताऱ्यात आहे. ओके, सकाळची शिफ्ट आहे. एक तर आदल्या दिवशी येऊन पाहुण्यांच्या इथं राहणं गरजेचं आहे किंवा हॉटेलमध्ये राहणं गरजेचं आहे. कारण सकाळी उठून येणं शक्य होत नाही. एका वर्षी मला आठवतंय पहाटे तिथून मुलं निघाली होती. फलटणचीच मुलं होती. रस्त्यात एसटी बंद पडली. शिफ्टला वेळेवर पोहोचू शकले नाही. 2 वर्षाची मेहनत बेकार जाते. तर माझं सजेशन राहील तुम्हाला 6:30 9 ची शिफ्ट असेल तर आदल्या दिवशीच त्या सेंटरच्या आसपास जाऊन राहणे. क्लिअरली तुम्ही म्हणाल, की 9 ला पोहोचायचंय साताऱ्यातनं सकाळी 4 वाजता निघूया आपण. नाही. समजा पुण्याला काही लोकांच्या शिफ्ट आलेत बरं का, साताऱ्यातून पुण्याला आलेत. काही वेळेस असं आहे, की सीईटी सेल मुलींना लोकल प्रायोरिटी देते आणि मुलांना बाहेर. साताऱ्यातल्या काही मुलांचे नंबर कराडला सुद्धा आलेत. कराड किती जवळ आहे, पण सध्या रस्त्याची कामं चाललेत, काही ट्रॅफिक प्रॉब्लेम आला, रस्त्याचं ट्रॅफिक आलं, तर तुम्हाला तणाव येईल आणि त्या तणावात मग पेपर इझिली अटेम्प्ट होणार नाही. त्यामुळे पहिली सूचना, ही शिफ्ट असेल 9ची तर लवकर गेलं पाहिजे. पण मला सांगायचं आणखीन महत्त्वाचं. चला ठीक आहे साताऱ्यातला स्टुडंट आहे, पुण्यातला स्टुडंट आहे. ठीक आहे, पुण्यातच सेंटर आहे. ऑब्व्हियसली घरातूनच बाहेर पडणार आहे आपण. कितीला बाहेर पडणार? 6:45 ला तरी बाहेर पडेल किंवा 7 वाजता तरी बाहेर पडेल घरातून. ठीक आहे? मग इतक्या पहाटे काय घरातून जेवण करून बाहेर पडणार आहे का? नाही. 7:30 ला भूक लागणार आहे का? नाही. मग सेंटरमध्ये आत गेल्यानंतर 9 ते 12 शिफ्ट झाल्यावर काय स्नॅक घेणार आहे का मध्ये? नाही. मग 12 वाजेपर्यंत जेवायला मिळणार नाही, हे लक्षात घ्या. मग तुम्ही सवय ठेवा. तुमचं बॉडी क्लॉक असा ॲडजस्ट करा, की 7 ते 7:30 पर्यंत ब्रेकफास्ट घ्या. बघा पॉसिबल असेल तर. आता हॉस्टेलच्या मुलांना पॉसिबल होणार नाही मला माहिती आहे. पण घरून आलेलं काहीतरी खाऊ शकताय, की जेणेकरून 12 वाजेपर्यंत सुट्टी करायची नाही. 12 नंतरच जेवायची सवय ठेवायची. आणि 2 ते 5 तर जास्त शिफ्ट द्या बाळांनो. ते झोपायचं टायमिंग आहे भारतीय लोकांचं. पुण्यातल्या लोकांचं तर माहिती आहे तुम्हाला ते दुपारी बंद. मी काही जास्त बोलत नाही त्या विषयावर. पण महत्वाचं काय, तुमच्या शिफ्ट कुठलीही जर असेल, तर मी तुम्हाला सांगितलंय काय होणार आहे ते. बरं शिफ्ट 2 असेल 2 ते 5 तर उन्हाचा त्रास होणार आहे. सेंटरवर पोहोचताना ट्रॅफिक, ऊन, तणाव ह्या गोष्टी असणार आहेत. पण बाळांनो तणावच नकोय रे. तो तुमचे 10 ते 15 मार्क खातोय तणाव. होय, मी बघितलंय. मॉक टेस्टमध्ये गेल्या वर्षी 180 प्लस एका मुलीचा स्कोर व्हायचा. सीईटीमध्ये 177 का 178 झाला. बेस्ट आहे. पण 5-7 मार्क त्याचे कमी झाले. सोप्यातले सोपे प्रश्न चुकले होते बरं का बाळांनो. पण त्या स्टुडंटने पण तेच सांगितलं. सुरुवातीला जरा भीती वाटत होती. हे 99 वाले जे आहेत ना, टॉप 1% क्लब मधले म्हणूया आपण मुलं, ही सुद्धा तणाव फार किंवा हीच लोकं जास्त तणाव घेतात. बॉटम वाले निवांत असतात हो. त्यांना माहिती आहे निवांत राहायचंय. पण आपल्याला निवांत राहायचं नाहीये. आपण धड बॉटम नाहीये, समजा टॉप नाहीये. पण आपलं टार्गेट काय की टॉपला जायचं लक्षात घ्या आणि हे जमणार आहे. हे करून दाखवायचं तुम्ही. ऑल द बेस्ट.